नमस्कार मित्रांनो, नुकताच गट क चा पूर्वचा पेपर झालेला आहे. 1 जून रोजी झालेला जो पेपर आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण की हा पेपर जर बघितला तर आपल्याला समजेल की कट ऑफ हा किती असू शकतो, पेपरची काठिण्य पातळी कशा पद्धतीने आहे. तर हे बघण्यासाठी आपण हा पेपर थोडक्यात बघणार आहोत. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकला विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. या प्रोग्राममध्ये ग्रुप बी मेन्सबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. यामध्ये आपण एक चॅनल तयार केलेले आहे. या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला पर्सनल मेसेज यामध्ये तुम्हाला गाईड केला जाईल. पर्सन टू पर्सन हे गाईड असणार आहे. तुमच्यावर लक्ष ठेवून तुमच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी ही बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट दिलं जातील, तुमचा शेड्यूल बनवला जाईल. त्याच पद्धतीने जो माझा स्टडी मटेरियल आहे माझ्याकडे जे अवेलेबल आहे किंवा जे हँड रिटनवाले गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावं लागतील. प्रिडिक्टेड क्वेश्चन असतील ते सगळे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्रोव्हाइड होतील. जे कॉल रिसीव केले जाणार, तुम्हाला कॉल केला जाणार, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चेक केला जाणार. या सगळ्या गोष्टी आपण या बॅचच्या माध्यमातून करतो आहे. हा माझा मेंटरशिपचा पहिलाच प्रयत्न आहे. यामध्ये बघा अशा पद्धतीने हे हँड रिटन जे आहेत ते तुम्हाला इथं दिले जातील. म्हणजे एकाच फोटोमधून तुमचं जो काही पृथ्वीचे अंतरंग आहे ते तुमचा कवर होऊन जातो. अशा भरपूर डेटा आपण इथं प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर नक्कीच तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. फक्त आपण डिस्काउंटेड प्राईजमध्ये 799 एवढीच फीस फक्त ठेवलेली आहे. 800 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. तशी याची प्राईज 1000 रुपये मी ठेवलेली होती स्टार्टिंगला, पण विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आपण 800 रुपयाला ही बॅच ठेवलेली. फक्त तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होणार आहे. नक्की जॉईन करा. बघा, जर आपल्यासमोर ज्यावेळेस पेपर येतो त्यावेळेस आपल्याकडे 1 तास असतो. काही विद्यार्थी हे शेवटी जर असले तर त्यांना वेळ जास्त भेटतो, 2 मिनटं त्यांना एक्स्ट्रा भेटतात. किंवा असं कधीतरी होतं की लवकर पेपर दिला जातो त्यामुळे पण काही विद्यार्थ्यांना 2 मिनटं एक्स्ट्रा भेटतात. म्हणजे असे 2 ते 4 मिनटं हे काही विद्यार्थ्यांना हे भेटत असतात. तर त्याचा ते फायदा घेतात, कारण की त्यांच्याकडून मग नंतरचे जे राहिलेले प्रश्न असतात ते व्यवस्थितपणे सॉल्व करतात. त्यामुळे या गोष्टींचा पण याच्यावर थोडाफार इम्पॅक्ट पडत असतो. तर बघूयात आपण फर्स्ट क्वेश्चनपासून की कशा पद्धतीचा हा इतिहासाचा सेक्शन होता. तर पहिला प्रश्न जर बघितला आपण तर प्रार्थना समाजावर त्यांनी विचारलेला होता. कीवर्ड सर्वात महत्त्वाचे असतात कोणता पण पेपर सॉल्व करताना, तर कीवर्डवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. तर बघा, पहिला प्रश्न जर बघितला आपण तर प्रार्थना समाजाच्याबद्दल कोणकोणत्या संस्था किंवा सामाजिक कार्य खालीलपैकी माध्यमातून स्थापन झालेल्या आहेत. संस्था कोणत्या स्थापन झाल्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर यामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने प्रार्थना समाज वाचलेला असेल आपल्याला दिसेल की प्रार्थना समाज आणि आर्य समाजाचं तर काही संबंध नसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधी सीला इलिमिनेट करायचं आहे. सीला इलिमिनेट जर तुम्ही केलं तर बघा हे 2 ऑप्शन जे आहेत ते इलिमिनेट होऊन जातात. म्हणजे तुम्हाला 1 किंवा 3 नंबरमध्ये उत्तर द्यायचं आहे. तर आपण जर मिनिमम रिजेक्शन हा रूल जर वापरला, मॅक्झिमम घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर उत्तर तुमचं काय असणार आहे, 3 नंबर. तर हा पण प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढे जर गेलो आपण तर तुम्हाला माहिती आहे इतिहासाचे 10 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी आपण बघणार आहोत की ॲव्हरेज विद्यार्थी हा किती मार्क घेऊ शकतो. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये 3 किंवा 4मध्ये उत्तर असायला पाहिजे होतं, कारण की हे 2 वर्ष आहेत ते पॉझिटिव्ह कायदे आहेत. त्याच्यामध्ये उत्तर नसायला पाहिजे तुमचं. 3 किंवा 4मध्ये तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. ज्यांनी 3 नंबर दिलं त्यांचं बरोबर असणार आहे. तर हा पण 50% मुलांचा आलेला आहे. त्यानंतर कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती. आता इथं डमडम आणि अंबाला या 2 गोष्टी तुम्ही वाचलेल्या असतात, म्हणजे अ आणि ड तुम्हाला सोबत पाहिजे. तर बघा हे 2 ठिकाणी तुम्हाला दिसते अ आणि ड. ठीक आहे, त्यानंतर कलकत्ता याच्यामध्ये जर इलिमिनेट केला तुम्ही कलकत्त्याला तर हा ऑप्शन इलिमिनेट होऊन जातो, हा ऑप्शन इलिमिनेट होतो, हा ऑप्शन इलिमिनेट होतो. म्हणजे तुमचं उत्तर आता 3. तर हा पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे. त्यानंतर हा जर बघितला जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना कोणी केली, लगेच त्याचं उत्तर येऊन जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून आपण रिपन यांना बघतो. तर मग त्याचं उत्तर लगेच होऊन जातं. हा पण प्रश्न बऱ्यापैकी आला. दुष्काळ संहिता विचारली होती, हा पण विद्यार्थ्यांचा आला, कारण की पुढचाच प्रश्न एक स्टॅची आयोगाचा विचारलेला होता. बघा हा प्रश्न जो आहे, ठीक आहे, याचं 3 नंबर उत्तर आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे बरोबर आलेले आहेत. याचं पण उत्तर स्टॅची आयोग होतं. त्यानंतर सत्यशोधक जलसा, इथं भरपूर जणांचं चुकलेले आहेत प्रश्न, कारण की इथं काय विचारलं होतं, कोण संबंधित न होते. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट गेलेला आहे विद्यार्थ्यांना. तर याचं उत्तर भरपूर जणांनी 3 नंबर दिलं, कारण की त्यांनी वाचलेलं असतं की जलसा हे घाटगे यांचा आहे. पण पुढचा जो सेंटेन्स आहे ते खूप जणांचं मिस झालेलं आहे की कोण संबंधित न होतं या पद्धतीचा तो प्रश्न होता. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं 1 नंबर. तर इथे थोडा मुलांचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून गौरव केला, तर हे जे दोन्ही विधान आहेत हे कोणी बोललेलं आहे. तर याच्यामध्ये
याच्यामध्ये पण भरपूर मुलांचा गोंधळ झालेला आहे. याचं उत्तर होतं 3 नंबर दिलेलं आहे आयोगाने. तर इथे पण 1 नंबर खूप जणांनी दिलं, खूप जणांनी 2 नंबर उत्तर दिलेले आहे. त्यामुळे याचं उत्तर 3 होतं. म्हणजे याच्यामध्ये पण काही मुलं हे चुकलेले आहेत. त्यानंतर हा प्रश्न पण काही विद्यार्थ्यांना थोडा डिफिकल्ट गेलेला आहे, कारण की आपण जे चर्चेतले किंवा मेन स्ट्रीममधले जे वर्तमानपत्र असतात तेच आपण करून जातो. पण आयोगाने इथे थोडे ऑडवाले विचारलेले आहेत, जे की आपण जे जास्त बघत नाहीत तर त्या पद्धतीचे वर्तमानपत्र इथे विचारलेले होते. म्हणून हा पण एक प्रकारे डिफिकल्ट क्वेश्चन होता काही विद्यार्थ्यांसाठी. 3 नंबरचं उत्तर असणार आहे. म्हणजे गुराखी जर बघितलं तर ते 3 नंबर. जर तुम्हाला माहीत असेल की गुराखी हे वर्तमानपत्र कोणाचं आहे, एल एन जोशी यांचं आहे, तर तुम्हाला लगेच उत्तर मिळत होतं. फक्त ती हिंट तुम्हाला ओळखता यायला हवी होती. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघितला, तो स्टॅची आयोगाचा आपण बघितला, तो सगळ्यांचाच बऱ्यापैकी बरोबर आलेला आहे. 1920मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियनचे पहिले अध्यक्ष, आपण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे. लाला लजपत रायचं उत्तर आहे. म्हणजे फक्त 2च प्रश्न असे मला वाटलेत की ते थोडे डिफिकल्ट जाऊ शकतात. 2 किंवा 3 आपण असं पकडूयात. म्हणजेच इतिहासामध्ये 10 पैकी 7 ज्यांना मिळालेले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळालेले असतील त्यांचा कसा असणार आहे, एक गुड स्कोर असणार आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. आपण किती पकडलेत, 7 पकडलेले आहेत इतिहासासाठी. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, भूगोलाचं सुरू होतं आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. तर बघितलं तर बरोबर आहे. जर आपण असं महाराष्ट्र काढला तर हा जो विस्तार आहे याला आपण म्हणतो रेखावृत्तीय विस्तार, कारण की इथून रेखावृत्त येत आहे. हा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, जास्त आहे. आणि जर खालून वर आपण असा विस्तार बघितला तर याला आपण म्हणतो अक्षवृत्तीय विस्तार. तर हा कसा आहे महाराष्ट्राचा, हा कमी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पहिले विधान बरोबर आहे. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जातं का, ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं का, ते असं आपण पाठ केलेलं असतं, नाही जात. त्याच्यामुळे बला तुम्हाला इलिमिनेट करायचं. इथं ब दिसते तुम्हाला, इथं ब दिसते, याला इलिमिनेट तुम्हाला करायचं आहे. म्हणजे उत्तर काय राहतं तुमचं 1 आणि 4. आता सी आणि डी पैकी एक जरी बरोबर आला तर लगेच तुमचं उत्तर 4 नंबर असणार आहे. बघा, हे तर आपण पाठ केलेलं असतं महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, लगेच उत्तर येतं तुमचं 4 नंबर. पुढे जाऊयात. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लाव. तर हा प्रश्न जो आहे ना, तर तुम्ही एक ट्रिक किंवा टेक्निक वापरून हा सॉल्व करू शकतात. काही ट्रिक असतात, तुम्हाला ते पाठ असतील तर लगेच तुमचं उत्तर येऊन जातं. जसं की एक टेक्निक आहे, माऊची कामगिरी नाव पूर्ण करते, अशा पद्धतीने काहीतरी आहे बघा. तर पूर्ण म्हणलं तर काय, अन्नपूर्ण आहे. ठीक आहे. त्यानंतर मकालू इथं कुठेतरी येते. मकालू जास्त उंची आहे. बद्रीनाथ हे सगळ्यात शेवटी येतं. ठीक आहे, सगळ्यात शेवटी हे बद्रीनाथ येतं. म्हणजे उतरता क्रम आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात शेवटी काय पाहिजे, डी ऑप्शन पाहिजे. ठीक आहे, डी ऑप्शन हे 2 ठिकाणी येतं बघा. इथं येतं, इथं येते. डीच्या आधी आपल्याला काय पाहिजे, तर बघा नंदादेवी पाहिजे. तर नंदादेवी कुठे येते, फक्त 3 नंबरमध्ये येते. ठीक आहे, तुम्हाला ते सॉल्व करावं लागेल काहीतरी टेक्निक वगैरे वापरून. तर तेच आपल्या बॅचचं जो काही मेन मुद्दा आहे, जो आपण मेंटरशिप बॅच सुरू केलेली आहे सध्या ग्रुप बीसाठी, तर त्याचा मेन आपला मोठं तोच आहे की तुम्हाला या अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा येतील तर तेव्हा तुम्हाला काही टेक्निक वापरता येतील किंवा काही फोटोग्राफिक मेमरी वापरता येतील, निमोनिक्स वापरता येतील, जेणेकरून तुमचा हा प्रश्न लगेच सॉल्व झाला पाहिजे. म्हणजे इथं विचार करायला पण तुम्हाला वेळ नको, लगेच तुमचं उत्तर आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त, हा सगळ्यात इझी क्वेश्चन होता. बांगलादेश आपल्याला माहिती असतं. त्यानंतर हा प्रश्न थोडा ट्रिकी होता. इथं तुम्हाला माहिती पाहिजे होतं की सर्वात जास्त शहरी लोकसंख्येचं प्रमाण हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर इथं बघितलं तर लातूरचं जर तुम्हाला माहिती असेल तर लातूरमध्ये सर्वात जास्त पाहिजे होतं. तर लातूरचं 1 जर आपण लावलं म्हणजे डीचं 1 हे एकाच ठिकाणी बघा, लगेच उत्तर तुमचं येऊन जातं. ठीक आहे, हा ज्याला समजला त्याला येईल, किंवा काही जणांचा हा चुकलेला पण आहे. आता हा प्रश्न थोडा सरप्रायझिंग होता. खूप जणांना याचं आलेलं नाही आहे, पण ज्यांनी याचं उत्तर दिलेलं असेल असंच तर त्यांचं आलं असेल, नाहीतर मग बऱ्यापैकी जणांनी हा स्किप केला असेल. ठीक आहे, 1 नंबर किंवा 2 नंबरमध्ये असेल ऑप्शन वाटत असेल, किंवा 4 नंबरमध्ये वाटत असेल. ज्यांनी 2 नंबर दिलं त्यांचं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर भंडारा जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला माहिती आहे की सिटी ऑफ गेट्स आहे. ठीक आहे, डीचं काय पाहिजे, 3 नंबर पाहिजे. ठीक आहे, 2 ठिकाणी आहे. त्यानंतर उदयपूरचं जर बघितलं तुम्ही, उदयपूरचं लगेच तुमचं उत्तर आलं पाहिजे की सिटी ऑफ लेक्स त्याला आपण म्हणतो. तलावांचा जिल्हा हा काय, भंडारा आहे. ठीक आहे, अचं काय पाहिजे, 4, 2 ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर काय इथे 3 नंबर. हा पण बऱ्यापैकी जणांचा उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यानंतर फॅमिन कमिशनबद्दल आहे, हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन होता. हा बऱ्यापैकी सगळ्यांचा चुकलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर 2 नंबर आहे. याची माहिती आपण टाकलेली आहे आपल्या मेंटरशिप प्रोग्रामवर. तर इथं काय पाहिजे होतं, हे जे आहे इथं पुणे स्टेशन पाहिजे होतं, इथं 1883 पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन चुकीचे.
फक्त सी नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न होता तो. त्यानंतर पुढे गेलो आपण, तर भूगोलचं चालू आहे आपलं सध्या. तर लिंग गुणोत्तरचं आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे रत्नागिरीचं सर्वात जास्त असणार आहे, म्हणजे बचं काय पाहिजे आपल्याला 4 पाहिजे. तर बचं 4 पाहिजे आपल्याला. तर बचं 4 हे 2 ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे, 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये. त्यानंतर माझा 2 नंबरचा ऑप्शन जर आपण शोधलं तर बघा हे पण सारखं आहे, हे पण सारखं आहे, पण आता आपल्याला फक्त अहिल्यानगर आणि नागपूरमध्ये लावायचं होतं. ठीक आहे, जर अहिल्यानगरचं जर बघितलं तर 939 सर्वात कमी पाहिजे होतं अहिल्यानगरचं. सर्वात कमी ऑप्शन जर बघितलं तर ते 939 होतं. त्याच्यामुळे सीचं 1 लावायला पाहिजे होतं. ज्यांनी सीचं 1 लावलं त्यांचं उत्तर हे बरोबर आलेलं आहे. त्यानंतर परत जिल्हे आणि जलविद्युत केंद्र, हा पण इझी क्वेश्चन होता, लगेच येऊन जातं आपल्याला याचं उत्तर. सोलापूरमध्ये आपल्याला माहिती आहे उजनी आहे, तर म्हणजे 1चं 4 पाहिजे, हे भरपूर ठिकाणी दिलेलं आहे बघा त्यांनी. त्यानंतर मग सांगली जर आपण जर बघितलं तर सांगलीचं काय वारणा आहे, आणि रायगडचं आपण भरपूर वेळा PYQ आलेला आहे. रायगडचं काय असतं भीरा, म्हणजे सीचं काय पाहिजे 2 नंबर पाहिजे, एकाच ठिकाणी बघा. ठीक आहे, म्हणजे आयोगाने इथं तुम्हाला पण हिंट देऊन ठेवलेली आहे. हा पण प्रश्न इझीच होता, तुम्हाला 10 आलं की लगेच लक्षात येऊन जाईल की हे पालघर आहे. अचं 2 पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दाभोळची खाडी आपण केलेली असते. ठीक आहे, दाभोळची खाडी म्हणलं तर काय असणार आहे त्याचं रत्नागिरी असणार आहे. ठीक आहे, तर हे 2 वरून पण तुम्ही उत्तर काढू शकतात. कशा पद्धतीने बघा, इथे 2 इथं 4. ठीक आहे, लगेच उत्तर येऊन जातं. तर अशा पद्धतीचे जर आपण भूगोलाचे प्रश्न बघितले तर बऱ्यापैकी भूगोल हा सोपाच होता. फक्त तो कृषीचा जो प्रश्न होता हा बऱ्यापैकी सगळ्यांचा चुकलेला आहे. आणि जर एक जो क्वेश्चन होता हा संताली भाषेचा, हा एक चुकलेला आहे भरपूर जणांचा. आणि हा जो आहे अहिल्यानगर शहरी लोकसंख्येचा, हा पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये पण 7 स्कोर येतो आहे 10 पैकी. ठीक आहे, म्हणजे आपण बघितलं तर 7 हे इतिहासामध्ये आणि 7 हे भूगोलामध्ये, म्हणजे किती झालेत ते 14 क्वेश्चन हे तुमचे बऱ्यापैकी आतापर्यंत 20 पैकी 14 या पद्धतीचा स्कोर असायला पाहिजे होता. चांगला स्कोर आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. 21 नंबरचा प्रश्न बघा. यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, सहकारी कायदा 1960 नुसार जे आपलं ऑडिट आहे त्याचा उद्देश कोणता नाही आहे, नाहीवर त्यांनी फोकस केलेला होता. तर कोणता उद्देश नाही तर सी नंबरमध्ये बघा, सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संस्था चालकांना किंवा संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड देणे. तर आर्थिक दंड देण्याचं काम हे ऑडिटमध्ये येत नसतं. ऑडिटमध्ये काय आहे की तुम्ही तपासणी करा किंवा व्यवहार तपासा, या गोष्टी त्यात दिलेल्या असतात. पण कोणाला तरी आर्थिक दंड करणे हे ऑडिट करणाऱ्याचं काम नसतं. त्याच्यामुळे सीला तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. सी फक्त 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये. जर इथं लॉजिक लावलं असेल तुम्ही तर तुमचा हा प्रश्न पण बरोबर आलेला असेल. किंवा जर तुम्ही एवढा मोठा प्रश्न बघितला आणि तुम्ही जर घाबरून गेलेला असाल पेपरमध्ये तर हा तुमचा पेपर तुम्हाला म्हणजे हा प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट गेला असेल. ठीक आहे, हा पण चुकला असेल भरपूर जणांचा. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर प्रश्न विचारलेला होता की सर्वात जास्त कशातून कर मिळालेला आहे, तर लगेच GST उत्तर यायला पाहिजे होतं. हा कोणाचा चुकायला नको. हा प्रश्न पाठांतराची गरज आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न भरपूर जणांचा चुकला असणार आहे. पाठांतर नसेल तर उत्तर याचं येणार नाही आहे. त्याचं उत्तर जर बघितलं तर अशा पद्धतीने बघा, क्रॉसमध्ये, म्हणजेच 2 नंबरमध्ये ज्यांनी दिलं असेल त्यांचं बरोबर आहे. आता आपण बॅचमध्ये काय करतो, जशा या संस्था आलेल्या आहेत IFCI, IDBI, तर जशा बाकीच्या पण काही संस्था आहेत. जसं की आपण म्हणू शकतो याच्यामध्ये बघा SIDBI आहे. SIDBIची स्थापना 1990ला झालेली आहे. ठीक आहे, KVICI खादीचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याची स्थापना 1957ला झालेली आहे. ठीक आहे, किंवा सिडो आहे, सिडोची स्थापना 1954मध्ये झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बॅचमध्ये कवर करतो, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पण भेटते. आणि ते जे मी सांगतो आहे तुम्हाला ते तुम्ही जर प्रामाणिकपणे करत असाल तर तुमचं जो सोर्सेस आहेत ते पण लिमिटेड होतात आणि एकदम परफेक्ट सोर्सेस तुमचे राहतात, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करताना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. त्यानंतर बघा भारत रोजगार अहवाल 2024चा तुम्हाला विचारला होता. रोजगार आयोग म्हणजे लेबरचा तुम्हाला रिपोर्ट विचारलेला होता, इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट. तर यामध्ये जर बघितलं तर आता हा प्रश्न लॉजिकली सॉल्व करायला पाहिजे होता, कारण की आपल्याला माहिती नाही हे कधी प्रसिद्ध झालेलं आहे. फक्त लॉजिक बघायचं होतं की ILOचं काम काय आहे, की ILO आणि मानवी विकास संस्था ज्या आहेत त्यांनी संयुक्तपणे हा चालू केलेला आहे का हे माहिती पाहिजे होतं. आणि अहवाल वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारामुळे वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे एक लॉजिकली आपल्याला B आणि C जर आपण बरोबर घेऊन गेलेलो असू तर आपल्याला लगेच उत्तर येतं, कारण की इथं ऑल ऑफ द अबो नाही आहे. ऑल ऑफ द अबो नसल्यामुळे आपल्याला कुठेतरी 1, 2 किंवा 3 या ऑप्शनमध्येच उत्तर शोधायचं होतं. त्यामुळे आपण Aला इलिमिनेट केलं की लगेच उत्तर मिळतं. काय Aला इलिमिनेट करावं लागतं, कारण की Aमध्ये काय फॅक्च्युअल डेटा आहे. म्हणजे जिथं फॅक्च्युअल डेटा असतो तिथंच आपण काय करत असतो, शंका घेत असतो.
ठीक आहे. मग त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे 3. तर हा पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा चुकला असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे, कारण की विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. कारण की जर आता तुम्ही बघितलं नवीन इकॉनॉमिक सर्व्हेनुसार, तर तिथं काय उल्लेख केलेला आहे की 2024-25नुसार आता महाराष्ट्र कसं आहे, 1 नंबरला आहे. महाराष्ट्र हा फर्स्ट आहे कशामध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. पण त्यांनी विचारलं काय आपल्याला 2023-24चं, त्यामुळे 2 नंबरला होता. म्हणजे इथे 1 नंबरला कोण असणार आहे, मध्य प्रदेश, आणि 2 नंबरला कोण होता, महाराष्ट्र. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी इथं हे इयर बघितलेलं नसणार आहे त्यांचं चुकलेलं असणार आहे, कारण की त्यांनी काय केलेलं असणार आहे, 1 नंबर उत्तर दिलेलं असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर काय, 2 नंबर. इथं पण भरपूर मुलं ट्रॅपमध्ये फसलेले आहेत. त्यानंतर RBIचा प्रश्न होता. RBIची स्थापना आपल्या सगळ्यांना पाठ असते 1935. मग इथं बघा, इथं ए नाही आहे, इथं ए नाही, म्हणजे आधी हे 2 ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करावं लागतील. त्यानंतर मुंबईला त्याचं हेडक्वार्टर हे तुम्हाला माहिती, इथं तर डी लिहिलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे हा पण चुकला आहे. म्हणजे किती सिंपल क्वेश्चन होता बघा, 4 नंबर याचं उत्तर येऊन जातं. म्हणजे RBIचं फक्त मी काय चेक केलं, 1935 आणि त्याचं मुख्यालय, या 2 गोष्टींवरून आपल्याला उत्तर मिळते. तर या गोष्टी तुम्हाला तिथं पेपरमध्ये आठवल्या पाहिजेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSUनेद्वारे कोणत्या सुधारित वर्षांचा वापर करण्यात आला. तर अशा पद्धतीने एक फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे, त्याच्यामुळे हा थोडा डिफिकल्ट होता. ते क्लोज ऑप्शन होते थोडे, त्याच्यामुळे याचं उत्तर C दिलेलं आहे बघा. तर हे क्लोज ऑप्शन असल्यामुळे चुकू शकतो. त्यात याचं उत्तर मैत्री हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी आलेलं आहे विद्यार्थ्यांचं. आता हे जे आहे पंचवार्षिक योजना जर बघितलं तर लक्ष जर बघितलं तर जी शेवटची योजना असेल म्हणजे 12वी 11वी त्यांचे जे काही टार्गेट्स आहेत ते जास्त असणार आहे. हा एक कॉमन सेन्स होता. म्हणजे 12वी जर बघितलं तर त्याचं 4 नंबर उत्तर पाहिजे, 12वीचं 4 एकच ऑप्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं फक्त काय होतं, कॉमन सेन्स वापरायचा होता. कॉमन सेन्स वापरायचा होता फक्त. ठीक आहे. कारण की 12वी योजना टार्गेट पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. पुढे कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्याचे संबंधित आहेत. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला विचारलेले अकाउंटिंग बेनिफिटबद्दल विचारलेले. तर सगळं वाचण्याची गरज नसते याच्यामध्ये, ऑप्शनवरून बघायचं की ऑप्शनमध्ये सर्वात जास्त जर बघितलं ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व पण दिलेलं आहे, पण आपण शेवटून सुरुवात करायची. डी नंबरचं ऑप्शन आधी वाचायचं. डी नंबरचं ऑप्शन वाचलं तर बघा काय कळतं आहे, आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. बघा निगेटिव्ह सूर वापरलेलं आहे याच्यामध्ये, शक्य होत नाही. मग आपण अकाउंटिंगचे बेनिफिट विचारलेले आणि हे शक्य होत नाही म्हणते, म्हणजे डीला एलिमिनेट करायचं तुम्हाला. इथं डी आहे, इथं वरीपैकी सर्वमध्ये डी आहे, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन डिलीट केले, तुमचं 2 नंबर उत्तर यायला पाहिजे. बाकीचे विधान तुम्ही वाचून घ्यायचे. बाकी सगळे पॉझिटिव्ह विधान आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यावरून जो सेन्स येतो त्यावरून पण तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. याच्यामध्ये माहिती असणंच गरजेचं नाही आहे. आता हा जो प्रश्न याला माहिती असणं गरजेचं आहे, अभ्यासाचा भाग आहे तुमचा, की तेलबिया किंवा कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षित पुरवण्यासाठी शासनाने कोणतं योजना राबवली, त्याचं उत्तर 2 असणार आहे. हे माहितीच असायला हवं. 2024-25 विचारला बघा, इथं अर्थसंकल्प 2024-25 विचारलेला आहे. ठीक आहे. 25-26 विचारला का, नाही. 25-26 कधी डिक्लेअर झालेला आहे, 1 फेब्रुवारी 2025, म्हणजे हा जुना विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा पहिलं विधान आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त असतो. इथं भरपूर मुलांना असं वाटलं की ऊर्जेचा खर्च हा जास्त असेल, पण ते चुकीचं आहे. इथं शिक्षणाचा खर्च जास्त होता. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे, इथे काय म्हणलेलं ऊर्जेचा खर्च जास्त, त्याच्यामुळे हा काय झाला, चुकीचा झाला. जर चुकीचा झाला असेल तर 1 नंबर एलिमिनेट झाला, 3 नंबर एलिमिनेट झाला. त्यानंतर उत्तर काय येतं तुमचं 2 नंबर, कारण की शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी हे बरोबर आहे. म्हणजे एज्युकेशनवर सर्वात जास्त खर्च आलेला आहे हे त्यांना सांगायचं होतं. याचं उत्तर काय असणार आहे 2. तर हा बऱ्यापैकी चुकला आहे विद्यार्थ्यांचा, कारण की विद्यार्थ्यांनी हा 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती, सगळ्यात सिंपल प्रश्न होता हा. कॅग त्याचं उत्तर असणार आहे. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची कारणे कोणकोणती आहेत. ठीक आहे. म्हणजे याला तुम्हाला फक्त एकत्रित कुटुंब पद्धतीला इलिमिनेट करायचं होतं. बघा इथे C तिथे दिसते, त्याला इलिमिनेट केलं की लगेच उत्तर तुमचं 4 नंबर येऊन जाते. केंद्र शासनाच्या प्राप्त होणाऱ्या अनुदान व महसुली जमेचा एक प्रमुख घटक म्हणून खालीपैकी कोणत्या अनुदानाचा त्याचा समावेश होतो. अनुदानाचा कशाचा समावेश होतो, सगळे ऑल ऑफ द अबोव त्याचं उत्तर असणार आहे. तर बघा इथपर्यंत आपण जर बघितलं तर हे इकॉनॉमिक्सचे प्रश्न जर आपण पाहिलेत त्याच्यामध्ये मला जो ऑर्गॅनिकचा होता आणि एक बजेटचा म्हणजे इकॉनॉमिक सर्वेचा क्वेश्चन होता आणि हा एक क्वेश्चन होता CSOचा. म्हणजे असे मला 4 ते 5 प्रश्न हे थोडे डिफिकल्ट वाटलेले माझ्या अनुभवावरून. तर मला असं वाटतं की 15 आउट ऑफ इथे 10 मार्क ज्याला मिळालेले असतील तर तो चांगला स्कोअर असेल. इथे 10 पकडले आपण, आधी 14 काउंट केलेले, 14मध्ये 10 टाकले, म्हणजे सध्या आपले 24 स्कोअर झालेला आहे, की हा चांगला स्कोअर आहे सध्यापर्यंत. त्यानंतर आपण करंट अफेअर्स बघूयात.
बघा 36 नंबरचा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले? त्याचं उत्तर बघितलं तर उदगीर याचं उत्तर असणार, चर्चेत होतं. पहिले लॅव्हेंडर फार्म कुठे आहे? तर इथं जम्मू काश्मीर, हे पण आपण वाचण्यात आलेलं आहे आपल्या. त्यांचं सोलार फ्लोअर मिल याचं पेटंट कोणाला मिळालं? तिथं फार्म विद्यार्थ्यांनी काय केलं, 2 किंवा 4 उत्तर दिलेले. ज्यांनी 3 दिलं असेल त्यांचं आलेलं आहे, म्हणजे हा पण वाचण्यात नव्हता, हा थोडा आपण डिफिकल्ट म्हणू शकतो. नंतर 19वी शिखर परिषद ही वाचण्यात होती, चर्चेत पण होतं, त्याच्यामुळे 3 नंबर याचं उत्तर आहे. त्यानंतर हा एक थोडा सरप्रायझिंग एलिमेंट होता, रणजित गुहा यांच्याबद्दल विचारलेलं होतं. आपण हे जास्त वाचत नाही, भरपूर विद्यार्थ्यांनी 3 किंवा 4 असे उत्तर दिलेले आहेत. ज्यांनी 2 दिले त्यांचं उत्तर बरोबर आलं, म्हणजे इथे रिस्क घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर किती पद्म पुरस्कार दिलेले आहेत, तर 132 एक वारंवार आलेलं आहे आपल्या नजरेसमोर, त्याच्यामुळे उत्तर येऊन जातं त्याचं. ऑस्ट्रेलियन ओपन विचारलं होतं, तर फक्त तुम्हाला सिनर बघायचं होतं, सिनर कुठे दिसतो आहे, आणि अरिना सबालेंका अशा पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला शोधायचं होतं. हा पण एक अभ्यासाचा भाग आहे, क्रीडावर विचारलेला आहे. हा एक प्रश्न याच्यामध्ये लॉजिक लावू शकत होते तुम्ही. बघा याचं लॉजिक काय होतं, हे अशा पद्धतीने दिलेलं होतं, म्हणजे त्याचा अर्थ काय, एम म्हणजे काय, मरीन, हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. आणि बी म्हणजे काय, बीमस्टेक. ठीक आहे, बीमस्टेक हे पाहिजे होतं. आणि यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे होतं की कशाबद्दल आहे. तर बघा, परराष्ट्र मंत्रालयाने बंगालच्या उपसागराच्या आंतरसहकारी संस्था म्हणून आहे, कारण मरीन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे कोणतं इनिशिएटिव्ह आहे, मरीन रिसर्च नेटवर्क आहे, त्यामुळे 2 नंबरचं उत्तर असायला पाहिजे. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकचं विचारलं होतं की कोणाकडे स्पॉन्सर आहेत, तर काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की फक्त रिलायन्स असतील, पण त्याच्यामध्ये सगळेच हे स्पॉन्सर होते, त्याच्यामुळे 4 नंबरचं उत्तर असणार आहे. 2024च्या रसायनशास्त्र हे तुम्ही पाठच केलेलं असतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, 2 नंबरचं उत्तर आहे. EDBचं पण तुम्हाला नेमणुका जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्ही पाठ केलेलं असतं, त्याच्यामुळे याचं पण उत्तर बऱ्यापैकी आलेलं आहे विद्यार्थ्यांचं. हे पण सर्वात सोपा क्वेश्चन होता हा अजय खानविलकर यांचा. त्यानंतर पॅरिसचा हा भरपूर जणांना गोंधळ झाला याच्यामध्ये, कारण की लक्षात नव्हतं विद्यार्थ्यांच्या. तर एकतर मुलांनी फ्रान्स किंवा जपान याच्यामध्येच उत्तरं दिलेले आहेत. ज्यांनी जपान उत्तर दिलं असेल त्यांचं बरोबर आलेलं आहे, म्हणजे हे 50-50% आलेले आहेत विद्यार्थ्यांचे. हा एकदम इझी होता, 25 जानेवारी सगळ्यांना पाठ होता, 26 जानेवारी तर नसणारच आहे. स्विच दिल्लीवरून तुम्ही एक लॉजिक लावू शकत होतात की जर तुमचं पेपर वाचन वगैरे चांगलं असेल तर तुम्हाला लगेच कळतं की इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. तर मला असं वाटतं करंट अफेअर्सचे जर प्रश्न बघितले तर 6 क्वेश्चन आहे, थोडे डिफिकल्ट होते, म्हणजे 9 यायला पाहिजे होते 15 पैकी. म्हणजे आपण जर आधी समजा आपण 8च पकडूयात सध्या, कारण की 8 काही विद्यार्थ्यांना ते पण वाचन नसतं आणि 1 लायनर असल्यामुळे इथे कमी येऊ शकतात. म्हणजे 24मध्ये जर आपण 8 टाकले, बघा 8 जर आपण टाकले तर कळून जातं आपल्याला लगेच किती येईन ते. आतापर्यंत आपण 32 स्कोर येणं म्हणजे हे चांगलं गोष्ट आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता पॉलिटीचे क्वेश्चन सुरू होत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ विचारलेलं आहे की जे काही अधिकाऱ्यांची किंवा विषयांची जी विभागणी आहे ती कोणत्या सूचीमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर 7 नंबरच्या सूचीमध्ये दिलेली आहे. हे आलं आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं, 32 पण आलेलं आहे सगळ्यांचं. त्यानंतर हा प्रश्न बऱ्यापैकी जणांचा चुकलेला आहे, राष्ट्रपतींचा, याचं उत्तर 2 नंबर पाहिजे. पुढचा प्रश्न जर बघितलं तर 7वी हे पण बऱ्यापैकी आलेलं आहे विद्यार्थ्यांचं, हे पण बऱ्यापैकी आलेलं आहे, साधं बहुमत पाहिजे यामध्ये. हा बऱ्यापैकी जणांचा चुकलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय दिलेलं आहे, 1 नंबर. खूप जणांनी 3 नंबर 4 नंबर असे काही पण दिलेले आहेत उत्तर, त्याच्यामुळे हा एक डिफिकल्ट आहे. त्यानंतर याचं उत्तर जर बघितलं तर 3 नंबर आलेलं आहे विद्यार्थ्यांचं. हा पण प्रश्न सोपा आहे, कारण की आपण भाग 9 आणि भाग 9A हा पाठच केलेला असतो. हा पण एकदम सोपा आहे, किती वेळा आलेला आहे, रिपीट आलेला आहे क्वेश्चन, तर 42वी घटना दुरुस्तीचं उत्तर असणार आहे. त्यानंतर हा पण एकदम इझी क्वेश्चन आहे, याचं 3 नंबर उत्तर आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे की याच्यामध्ये जर ज्यांचं कलमपाठ नसतील त्यांनाच फक्त डिफिकल्ट जाऊ शकतो, अदरवाईज हा प्रश्न बरोबर येतील सगळ्यांचा. यामध्ये पण आपण हे जे कॅबिनेट मिशन आहे, लॉरेन्स अलेक्झांडर आणि क्रिप्स हे पाठच केलेलं असतं आपण. ठीक आहे, तर याचं जर आपण पाहिलं 61चं उत्तर काय दिलेलं आहे, ऊड दिलेलं आहे 1 नंबर. हा पण बऱ्यापैकी आलेला आहे लोकांचा. त्यानंतर 243 मध्ये कशाचा उल्लेख आहे, तर कुठून ते काउंट केलं जातं, 5 वर्ष, तर पहिल्या बैठकीपासून, तर हा पण आलेला असणार आहे विद्यार्थ्यांचा. काही विद्यार्थ्यांनी पंचायत राज वाचलेलंच नसेल तर त्यांना डिफिकल्ट जाऊ शकतो. पुढचा प्रश्न हा पण इझी गेलेला आहे विद्यार्थ्यांना की संघराज्य वैशिष्ट्य विचारले होते, तर त्यातले कोणाचा समावेश नाही. जर त्यांनी इथं नोटीस केलेलं नसेल तर त्यांचं चुकू शकतं की समावेश होत नाही अशा पद्धतीने विचारलेले. म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं तर अखिल भारतीय सेवा आणि अधिकाऱ्यांची विभागणी,
याच्यामध्ये हा जो आहे युनिटरी फंक्शन आहे, त्याच्यामुळे ए तर यायला नको आणि एकेरी न्याय व्यवस्थापन नाही आहे, म्हणजे 1 आणि बी हे उत्तर पाहिजे होतं. भारतीय संविधानाच्या महिलांचं आरक्षण जे आहे ते कशात दिलेलं आहे, तर डीमध्ये लक्षात ठेवायचं. 243 डी हे आरक्षणासाठी आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. 165 आपण पाठच केलेलं असतं, महाधिवक्ता, याचं पण उत्तर आलेलं आहे बऱ्यापैकी सगळ्यांचं. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं पॉलिटी हा बऱ्यापैकी सोपा होता. फक्त 3 क्वेश्चन असे होते ते डिफिकल्ट गेलेले आहेत विद्यार्थ्यांना, 3 ते 4 प्रश्न. आपण 11 बघूयात. ठीक आहे, 11 किंवा 12 आपण असं म्हणू शकतो. समजा जर आपण तरी काही विद्यार्थ्यांचं चुकलेले आहेत मला असं वाटतं आहे, कारण की पंचायत राजचा पण क्वेश्चन बऱ्यापैकी जणांचा चुकलेला आहे, काही कलमं पण लक्षात नाही काही विद्यार्थ्यांचे. पण तरी आपण असं समजूयात की 11 बरोबर धरूयात. 11 ते 12 मला असं वाटतं 12 आपण पकडलं तरी काही हरकत नाही आहे. तर 12 जर आपण बघितले तर 32मध्ये आपण जर 12 टाकले तर आपल्याला उत्तर येतं आहे 44 आतापर्यंत आपले झाले आहेत. ठीक आहे, आता बघा सायन्स सोडून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 44 बरोबर आले पाहिजे आतापर्यंत. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं एक ॲनालिसिस पाहिजे. त्यानंतर आता आपण सायन्सला सुरुवात करू. तर बघा ह्या सिंपल क्वेश्चन होता. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये कोण करतं? फोटोव्होल्टाईक डायोड करतं. त्यानंतर बॉल बेअरिंगचा वापर जर बघितला तर बॉल बेअरिंग हे कसं असतं, रोलिंग असतात, ते राऊंडमध्ये असतात, त्याच्यामुळे रोलिंग फ्रिक्शन सिंपल होतं. आता बघा हा प्रश्न पण इंटरेस्टिंग होता. इन्फ्रासॉनिक आणि अल्ट्रासॉनिक हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं. अल्ट्रासॉनिक हे 20,000पेक्षा जास्त असणार आहे, इन्फ्रासॉनिक हे कमी असणार आहे, त्यामुळे फक्त अ बरोबर आहे याच्यामध्ये. आणि ध्वनिलहरी ह्या घनपदार्थातून प्रवास करू शकत नाही असं म्हणतात, तर करू शकतात. ठीक आहे, हे माहिती पाहिजे होतं. त्यानंतर हा प्रश्न थोडा डिफिकल्ट होता, कारण की आपण आपल्या हा वाचनात नसतो. याचं उत्तर आहे 2 नंबर. हा चुकलेला आहे खूप जणांचा. हा पण प्रश्नांमध्ये खूप जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे. काहींनी निकेल दिलेलं आहे, काहींनी झिंक दिलेलं आहे, कारण की तुमचं PYQ ॲनालिसिस चांगलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, याचं उत्तर 1 नंबर असणार आहे. खालीलपैकी सर्वात मोठा हा पण खूप जणांना आलेला नाही आहे. 2 नंबर याचं उत्तर दिलेलं आहे आयोगाने. हा एक प्रश्न आहे थोडा, त्यांनी ऑर्डर विचारलेलं आहे यावेळेस. ठीक आहे, तर ऑर्डर विचारल्यामुळं अवघड जाऊ शकतो. पण जर आपण भस्के सरांचं पुस्तक नीट बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला ढेकून तुम्ही वाचलेलं असणार आहे की ढेकूनचं उत्तर आहे हेमिप्टेरा. हेमिप्टेरा जर एकाच ठिकाणी जर उत्तर असेल तर लगेच तुमचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे डीवरून तुम्ही लॉजिक लावू शकता. ठीक आहे, आयोगाने इथे हिंट दिलेली तुम्हाला. नंतर आहे पेट्रो मायझोनमध्ये. तर हा प्रश्न डिफिकल्ट गेलेला आहे विद्यार्थ्यांना. याचं उत्तर आहे सॅलव्हरी ग्लँड. कंगारू सिंपल आहे, सस्तन प्राणी म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न पण सिंपल आहे. जैविक खतामुळे काय होतं, तर मातीतले पोषण तत्वाचे समृद्धीकरण होत असतं. त्यानंतर हा प्रश्न डिफिकल्ट गेलेला आहे विद्यार्थ्यांना, पण ज्यांनी PYQ चांगलं केलं असेल त्यांना इझी गेला असेल. 2 नंबरचं उत्तर आहे. ब्रायोफायटाबद्दल विचारलेलं हे भस्के सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने. चुकीचं विचारलेलं आहे. तर हे जे आहे रायझॉइड्स हे तुम्ही वाचलेलं असतं. यांना पाण्याची आवश्यकता असते, हे पण तुम्हाला माहिती आहे. उभयचर असतात, कारण पाण्यामध्ये काही जमिनीमध्ये असतात. फक्त मग राहिलं काय 4 नंबर. 4 नंबर हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी जे प्लांट क्लासिफिकेशन आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, हे तिन्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचे पाठ पाहिजे. आणि ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला जे सगळे फायलम आहेत, त्याचे सब फायलम आहेत, त्याचे ऑर्डर्स आहेत, ते सगळे तुम्हाला आले पाहिजे. आणि आपण ते सगळे मेन्सच्या आपल्या ज्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये व्यवस्थित सगळं कवर करून घेतो आहे. पुढचा प्रश्न आहे तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस आपल्याला विचारलेली होती. तर हा पण एक डिफिकल्ट क्वेश्चन आहे, आपल्या वाचनात नसतो. 3 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. आता हा एक प्रश्न आहे, असं दिलेलं आहे उत्तर, किंवा काही जणांनी 4 दिलेले आहे. ठीक आहे, हा पण काही जणांना डिफिकल्ट गेलेला आहे. त्यानंतर कशामुळे गलगंड होतो, तर सगळ्यांना माहिती आहे आयोडीनमुळे होतो. म्हणजे जर आपण सायन्सचा जर विचार केला ना, तर सायन्समध्ये विद्यार्थ्यांना असं धरूयात आपण 8 बरोबर आलेले आहेत, बऱ्यापैकी 8 बरोबर आलेले आहेत. म्हणजेच आपण 44मध्ये जर 8 टाकले तर आपलं काय उत्तर येतं, तर बघा आतापर्यंत जर बघितलं तर 52 हे तुमचे बरोबर यायला हवे होते आउट ऑफ 80. ठीक आहे, आणि यामध्ये पण काय होणार आहे बघा मित्रांनो, या 52पैकी 80 जर तुमचे बरोबर येत आहेत आणि जर चुकीचं आपण जर पकडले तर 3 3 3 म्हणजे असं जर बघितलं तर 12 ते 16पर्यंत आपले चुकू शकतात. ठीक आहे, तर 16 जर चुकले आपले तर आपण जर त्याचं निगेटिव्ह केलं तर हे 4 मायनस होतील. म्हणजे 52मधून किती गेले, 48 आले. ठीक आहे, 48 आले.
आता हे एकदम आपण नॉर्मल गोष्टी पकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये, कारण की विद्यार्थ्यांच्या 16 नाही त्याच्यापेक्षा जास्त चुकलेले आहेत, काहींचे 24 चुकलेले असतील. ठीक आहे, 6 मार्क तुमचे मायनस होत आहे, म्हणजे 52मधून जर तुमचे 6 गेले, ठीक आहे, तर किती येत आहे तुमचं, ते डायरेक्ट तुम्ही 46वर येत आहे. ठीक आहे, तर या पद्धतीचं झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. म्हणजे GSमध्ये जर आपण फक्त ॲनालिसिस केला तर GSमध्ये विद्यार्थ्यांची रेंज आहे 45 ते 48 या रेंजमध्ये. ठीक आहे, आता मुलांना असं वाटलं होतं की आपण जर या रेंजमध्ये असू, किंवा असं समजा तुम्ही 40 ते 48 या रेंजमध्ये विद्यार्थी हे GSमध्ये आहेत. ठीक आहे, काही विद्यार्थी हे जास्त पण असतील, आपण असं पूर्ण एक रेंजच घेऊयात याच्यामध्ये. 40 ते 52 नाही सॉरी, आपल्याला फक्त GS पकडायचं आहे, म्हणजे बरोबर आहे 48पर्यंत. फक्त GS जर पकडला आपण तर 40 ते 48पर्यंत विद्यार्थ्यांचे स्कोर आहेत. आणि पुढचे जे 20 क्वेश्चन्स आहेत, या 20 क्वेश्चनमध्ये मुलांना फार डिफिकल्ट गेलेलं आहे, कारण की वेळच पुरलेला नाही आहे. आणि असं वाटत होतं विद्यार्थ्यांना की मेन्सचा पेपर आलेला आहे का. तर त्यामुळे जर आपण याचं पकडलं तर 7 ते 10 या रेंजमध्ये विद्यार्थ्यांचं बरोबर आलेले आहेत. कशामध्ये, मॅथ अँड रिझनिंगमध्ये. म्हणजे जर आपण इथे बघितलं 45 जर ॲव्हरेज पकडले आणि याच्यातले 7 बरोबर आलेले असतील त्या विद्यार्थ्याला, तर त्याला 52 स्कोर येतो आहे. आणि 52 स्कोर आल्यामुळे त्याने काय केलेलं आहे, 15 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, 15 ते 16 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत मॅथ अँड रिझनिंगचे, आणि त्यापैकी त्याचे 7च बरोबर येत आहेत. ठीक आहे, मग 7 बरोबर येत आहे याचा अर्थ त्याचे 8 ते 6 हे क्वेश्चन चुकत आहेत. ठीक आहे, 6 क्वेश्चन जर त्याचे चुकत असतील, 4 क्वेश्चन त्याचे चुकत असतील, तर परत ते मायनसमध्ये पण जाणार आहेत. म्हणजे त्याला जर 52 स्कोर येत असेल तर तो 51, 50, 49 या रेंजमध्येच तो कुठेतरी राहतो आहे. त्यामुळे हा पेपर आपण जो म्हणतो आहे की मुलांना का स्कोर कमी आलेले आहेत, आपण जो पोल पण घेतलेला आहे टेलिग्रामवर, तर त्याचं कारण हेच आहे की आपण सगळा पेपर इथं बघितला. या सगळ्या पेपरवरून तुमच्या एक लक्षात आलेलं आहे की GSमध्ये हा किती स्कोर यायला हवा होता. तर GSचं जर आपण रेंज बघितली तर ते 40 ते 48 ही रेंज आहे विद्यार्थ्यांची. आणि मग पुढे त्यांनी जर मार्क चांगले घेतलेत मॅथ अँड रिझनिंगमध्ये, मग त्यांचा स्कोर जातो आहे 7 ते 10 मार्क त्याच्यामध्ये ॲड करायचे. ठीक आहे, या 48मध्ये जर आपण 7 ॲड केले तर तो मॅक्झिममवाला विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये 10 ॲड केले तर त्याला 58 मार्क येतात. आणि जर आपण 7च ॲड केले तर त्याचं जवळपास तो 54, 53मध्ये येतो आहे. ठीक आहे, या रेंजमध्ये तो ज्याला चांगले मार्क आहेत तो मी सांगतो आहे तुम्हाला. तर त्यामुळे जर आपण एक विचार केला या सगळ्या गोष्टीचा, तर आपल्याला एक आढळेल की विद्यार्थ्यांचे स्कोर कशा पद्धतीने आलेले. आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. ओपन मेल, ओपन फिमेल यांचा आपण आता कट ऑफ सांगूयात किती असू शकतो. जवळपास 1333 या पद्धतीचं आपल्याकडे टोटल जागा आहेत जवळपास आपण समजूयात. आणि याच्या समजा आपण 17 पट जरी पकडलं, 17 ते 18 पट, तर जवळपास 23,000 विद्यार्थी हे त्यांना घ्यायचे आहेत मेन्ससाठी. 23,000 विद्यार्थी त्यांना घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे 1 एक्झाम 1 कट ऑफ. तर यावर सगळं तुमचं डिपेंड आहे. ठीक आहे, तर त्यामुळे जर बघितलं, जर त्यांना 23,000 विद्यार्थी घ्यायचे आहेत आणि जर आता तुम्ही पोल जरी चेक करत असाल टेलिग्रामवर किंवा जे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे त्यावरून जर तुम्ही चेक करत असाल, तर तुम्हाला कळतं आहे की विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो 56 ते 48 या दरम्यान भरपूर मुलं आहे, भरपूर विद्यार्थी आहे 48 ते 56मध्येच आहेत. म्हणजे याचा अर्थच याच रेंजमध्ये कुठेतरी तुमचा कट ऑफ असणार आहे. ठीक आहे, तर मग जर आपल्याला कमीवाला कट ऑफ जर पकडायचा असेल तर तो माझा असणार आहे 48 ते 50. पण 50च्या पुढे जाईल याची मला काही शक्यता वाटत नाही. फायनल आन्सर कीमध्ये काही चेंजेस होतील याची पण मला काही शक्यता वाटत नाही. मला असं वाटतं आहे की ओपन मेल 48 to 50 हा कट ऑफ असला पाहिजे. हा माझा एक अंदाज आहे, एक्सपेक्टेड आपण कट ऑफ सांगतो आहे. ठीक आहे, त्यानंतर ओपन फिमेलचं जर बघितलं तर यामध्ये याच्यापेक्षा 3 मार्क 4 मार्क हे कमी आपण पकडू शकतो. म्हणजेच 45 ते 48 या दरम्यान हे फिमेलचं कट ऑफ असणार आहे. मग कॅटेगरीचे कट ऑफ याच्यापेक्षा पण कमी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे एक लक्षात ठेवा पेपरची काठिण्य पातळी कशा पद्धतीची होती, जागा किती दिलेल्या आहेत, त्याचे किती पट विद्यार्थी घ्यायचे आहेत, आणि 1 एक्झाम आणि 1 कट ऑफ हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. यामुळेच हा कट ऑफ हा आपल्याला इतका दिसतो आहे. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने ज्यांना या रेंजमध्ये मार्क आहे किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मेन्सची तयारी करायला हवी. ठीक आहे, तुमच्याकडे व्यवस्थितपणे असे 3 महिने तुम्हाला मिळत आहेत. 21 सप्टेंबरला तो पेपर असणार आहे मेन्सचा. आणि जे मुलं ग्रुप बीच्या मेन्सला आहेत त्यांना तर फायदाच आहे, कारण की त्यांचा एकदा पेपर झालेला असणार आहे, त्यांना परत एकदा चान्स भेटणार आहे मेन्स देण्याचा. तर त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करा. ही रेंज असणार आहे आपल्या कट ऑफची. ठीक आहे, ज्यांना कोणाला मेंटरशिपची बॅच घ्यायची असेल त्यांनी नक्की घेऊन टाका. तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट आपण दिलेला आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.